सियावर रामचंद्र की जय. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वाहुरी रे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. शास्त्रानुसार परान्नग्रहण म्हणजे काय? परान्नग्रहणाचे कोणते दुष्परिणाम होतात? परान्नग्रहणाचे अपवाद कोणते? शास्त्रात परान्न निषेध सांगितला आहे, पण परान्नाविषयी नेमके संकेत व अभिप्राय समजून घेणे अत्यावश्यक आहे. शास्त्रदृष्ट्या स्वतः, स्वस्त्री व स्वमाता यांच्याखेरीज इतरांनी शिजवलेले अन्न हे परान्न होय. पण परान्नाची इतकी संकुचित व काटेकोर व्याख्या सध्याखाली न मानवणारी आहे. म्हणून परान्नाची सामान्य व्याख्या म्हणजे स्वतःच्या घरी तयार झालेल्या अन्ना वाचून अन्य घरातील अन्न हे परान्न होय. परान्नास अनेक अपवादही आहेत. दीक्षा देणाऱ्या गुरुच्या घरी शिष्यास, शिष्याच्या घरी गुरुस, तसेच पितृतुल्य वडील माणसांच्या घरी आईच्या व पत्नीच्या माहेरी आणि बंधुगृही परान्न दोष येत नाही. परान्न निषेधाचा मुख्य उद्देश म्हणजे कुसंस्कारित अन्नरसाचा दुष्परिणाम बुद्धीवर होऊ नये इतकाच आहे. तत्कालीन शिष्टसंकेत व स्मृतिचंद्रिका यांच्या आधारे गुरुचरित्रात 36व्या अध्यायामध्ये 60 ते 64 ओळी परान्नग्रहण व परान्न निषेध याविषयी सविस्तर व उद्बोधक मार्गदर्शन केलेले दिसून येते. ज्या घरातील व्यक्ती स्वार्थी दुष्कृत्यात गुंतलेल्या असतात, त्या घरात थोडा वेळ जरी गप्पा गोष्टी केल्या तरी त्या संस्कारांची छाप बुद्धीवर उमटलेली दिसते. तसेच एखाद्या मेजवानीस उपस्थित राहून तेथून बाहेर पडताना त्या मेजवानीत समाविष्ट झालेल्या व्यक्तींच्या संस्कारांनुसार मनात हलक्या पातळीवरील विचार येतात. याउलट एखाद्या मंदिरात आरतीच्या वेळी उपस्थित राहून तीर्थप्रसाद ग्रहण करून बाहेर पडताच मंगल विचार मनात घोळतात. यावरूनच परान्नाचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो हे सहजगत्या लक्षात येते. विशेषतः जेथे खाद्यपदार्थांची विक्री होते तेथील पदार्थ खाल्ल्यावर काही वेळातच विचारांमध्ये घडणारी स्थित्यंतरे नमूद करण्यासारखी असतात. शिजलेल्या पदार्थांवर जितके दृढ संस्कार होतात, त्या मानाने धान्यावरील व फळांवरील संस्कार बरेच कमी असतात. त्यातही कापलेल्या फळांवर होणारे संस्कार हे अखंड फळावरील संस्कारांपेक्षा अधिक परिणामकारक असतात. घरात धार्मिक कार्य असते तेव्हा किमान 2 दिवस अगोदर परान्न कटाक्षाने वर्ज्य करावे. चंडी, गुरुचरित्र, भागवत सप्ताह तसेच गायत्री, विविध जप व सुक्ते यांच्या पुरश्चरणापूर्वी 2 दिवस आणि पुरश्चरण काळात व पुरश्चरण समाप्तीनंतर 2 दिवसात परान्नग्रहण पूर्णपणे वर्ज्य करावे. हल्लीच्या युगात परान्नविषयक नियम व संकेत पाळणे अत्यंत दुरापास्त वाटते. इतकेच काय, पण परान्नग्रहणाचा निषेध ही कल्पनाच कालबाह्य ठरवली जाते. तथापि परान्न निषेधाचे सर्व संकेत जरी काटेकोरपणे पाळले गेले नाहीत, तरी निदान इष्टानिष्ट विवेक वापरून ते संकेत अवश्य पाळावेत. एखाद्या घरात तस्करी, मद्यप्राशन, मांसभक्षण व अवैध मार्गाने धनप्राप्ती इत्यादी गोष्टी होतात हे माहीत असेल तर तेथे शिजलेले अन्न शक्यतो घेऊ नये. अशा घरात अन्न घेणे अटळ ठरले तर दूध वा फळे घ्यावीत. तात्पर्य, ज्या घरातील व्यक्तींना आपल्याविषयी आपुलकी व प्रेमभावना आहे आणि ज्या ठिकाणी शुचितेच्या किमान नियमांचे पालन होते तेथे अन्नग्रहण करण्यास हरकत नाही. सांप्रतकाली एवढे पाळले तरी परान्न निषेधाचा खरा उद्देश सफल होईल. प्रभू सियावर रामचंद्र की जय. आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावरी रे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, कमेंट करायला विसरू नका. प्रभू सियावर रामचंद्र की जय.